हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा अर्ज प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यांनी खास धृतराष्ट्राची भूमिका साकारली आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर आता गोव्याचे DCP होतात. सो आपल्यासाठी एक छान असा मूवी येतोय रोमियो S3 आणि त्यानिमित्तानं अनुप सर आपल्यासोबत आहे. नमस्कार सर. सुरुवातीला मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की आम्हाला आत्ताच कळालं की तुम्ही पुण्याचेच म्हणजे पुण्यातच शिक्षण झालेलं आहे. हो. सो आज बऱ्याच दिवसांनी पुण्यात आल्यावरती कसं वाटतं? खूप सुंदर आणि वातावरण पण खूप सुंदर होतं. एकतर गरम एवढं होत नव्हतं. म्हणून मी फर्ग्युसन कॉलेजला पण जाऊन आलो. सहज असंच एक राऊंड मारून आलो. नॉस्टॅल्जिया म्हणून. ओके. खूप सुंदर. आणि सर मला या मूवीबद्दल विचारायला आवडेल. आम्हाला हिंदी लँग्वेज यामध्ये थोडीशी वेगळी वाटली. सो लाईक म्हणजे महाराष्ट्रीयन हिंदी जी असते तो टोन यामध्ये वेगळा वाटला थोडासा. अच्छा. सो तुम्हाला काय म्हणजे मला efforts तसं नाही काय वाटलं. घ्यावे तुम्ही लागले? जेव्हा आम्हाला सिनेमा थोडासा लाईक एक टपोरी पण थोडासा रोल आहे ते आणि टपोरी नंतर पण एक त्याच्यामध्ये आहे ना. DCP आहे. आहे सो की त्याच्यामुळे मग टपोरी पण आपल्याकडे केलं की आपण मस्त. Yes, yes. तर ते त्याच्यामध्ये वेगळं दोन मग एफर्ट्स काय घ्यावे लागले म्हणजे एक दोघांचं छोटंसं म्हणजे काही बॉडी लँग्वेज वेगवेगळं प्लॅन करावा लागला. DCP संग्राम सिंगचं वेगळं आणि अज्जूचं वेगळं. तर त्यासाठी बोलणं, भाषा, चाल, हाऊ इज गोइंग टू वॉक, बसणं कसं, चालणं कसं, ते सगळ्यावरती काम केलेलं आहे आपण. तर 3 महिन्याचं ते डिस्कशन होऊन त्याच्यानंतर मग हे 2 पॅरलल कॅरेक्टर्स आपण बनवले त्याच्यामध्ये आणि लोकांना खूप हसी येईल आणि मजा येईल त्यावेळी. येस. गोवामध्ये सध्या भरपूर स्कॅम होतात या गोष्टी हो. आणि या मूवीमध्ये दाखवण्यात आलं. सोशल मीडियावर देखील सध्या याची चर्चा चालू आहे. तुमच्या बाबतीत कधी असा पर्सनली स्कॅम झालेला आहे? स्कॅम 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 नाही, असं काही स्कॅम तर झालं नाहीये. कारण मला असं काही अननोन नंबर आता मी फक्त पटक करून ब्लॉक करतो जर मला असं वाटलं स्कॅम आहे. ओके. आणि मग ही मूवी जी काही संपूर्ण गोवा रिलेटेड आहे, गोव्यामध्ये स्कॅम होतात हे खरं आहे. पण त्यातीलच काही गोष्टी खरोखर ज्या आहेत त्या उचलल्या आहेत की वेगळं काल्पनिक काही बनवलं? नाही, काल्पनिक नाहीये, पण थोडंफार सिमिलर आहे, पण काल्पनिक एकदम नाहीये. बट इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. असं काही नाही, पण जे काही घडलं त्याच्यावरती त्याला फिक्शनलाइज चांगलं केलेलं आहे, ड्रामॅटिक चांगलं केलेलं आहे, फॉर एक्सपिरियन्स ओनली. ओके. आणि या संपूर्ण सिनेमाचं टीमवर्क आणि यासोबत राहून कसा एक्सपिरियन्स होता? एक लास्ट टीम वर्क एकदम मस्त. अरे टीम वर्क एवढं सॉलिड होतं की आपण ऍक्शन फिल्म 80 डेज मध्ये संपते, मी आपण 43 डेज मध्ये उडवली आपण. तर ते टीम वर्कच आहे ना. सगळ्यांना आपलं काम एवढं जबरदस्त माहित होतं म्हणून ते लवकर झालंय आहे. ते मला खूप चांगलं वाटलं काम करून यार. येस, नक्कीच सर. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आम्हाला धृतराष्ट्राची देखील भूमिका आवडली, संभाजी महाराजांची देखील आवडली आणि ही तर आपल्याला नक्कीच आवडणार आहे. सो 16 मेला नक्की सगळ्यांनी पाहायला विसरायचं नाहीये रोमियो S3. थँक्यू.